गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ. बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे. नेमकं ही दुर्मिळ घटना आहे तरी काय हे पाहण्या अगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना 28 जानेवारीला समोर आली आहे. एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे. बुलढाणामधील जिल्हा महिला रुग्णालयात 28 जानेवारी दुपारी एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसलाय. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की महिलेच्या पोटात बाळ आहे आणि बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना, म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलावून पुन्हा तपासणी करून निश्चित केलंय. बुलढाणामध्ये ही पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आलेली. वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात 9 ते 10 अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली. दरम्यान बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्याने या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. नेमकं ही दुर्मिळ घटना आहे तरी काय, डॉक्टर काय सांगतायत पाहूया. असा प्रकार म्हणतात. यामध्ये ही एक बाळाची जी आईच्या गर्भामध्ये जी वाढ होत असते, तर त्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे असा प्रकार घडत असतो. जनरली असा प्रकार हा अतिशय दुर्मिळ आहे. आजपर्यंत जगामध्ये असे 200 केसेस रिपोर्ट झालेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये जवळपास एक 18 ते 20 केसेस रिपोर्ट झालेले आहेत.